पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे न्याय, संवेदनशीलता आणि लोककल्याणाचा आदर्श. लहानपणापासून त्यांच्या विचारांचा माझ्यावर मोठा प्रभाव राहिला. सत्ता म्हणजे अधिकार नव्हे, तर समाजाप्रती जबाबदारी हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं. अहिल्याबाईंचं आमच्या शेतामध्ये एक छोटंसं बारव शेताच्या समोर होतं आणि लहानपणापासून आम्ही अहिल्याबाई ऐकायचो आणि वाचायचो आणि अहिल्याबाईंच्या कामांनी आमची पूर्ण फॅमिली प्रभावित आहे. त्यांच्या संस्कारांमुळेच मी माझ्या मुलीचं नाव अहिल्या ठेवलं. एक मुलगी असावी घरात हे सारखं आम्हाला वाटायचं आणि त्याच्यामुळे पहिली मुलगीच व्हावी आणि तिचं नावही आम्ही ठरवलं होतं अहिल्या. जेव्हा जन्म झाला तेव्हा मुलगी झाली असं बातमीच नव्हती, अहिल्या झाली अशीच बातमी आम्ही दिली. अहिल्यादेवींचा इतिहास आणि वारसा जपणं ही आपली जबाबदारी असून त्यासाठी मी सातत्याने आवाज उठवत आहे. माझ्या संगमनेर तालुक्यामध्ये अहिल्याबाई होळकरांनी तयार केलेले अनेक बारव आहेत, जे स्मारकच आहेत. त्यांच्या देखील देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे. स्मारक म्हणूनच त्यांना त्या ठिकाणी आपण संबोधलं पाहिजे आणि स्मारकासारखी त्यांना वागणूक दिली पाहिजे. अहिल्यादेवींना खरी आदरांजली म्हणजे त्यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा आपल्या आयुष्यात अवलंब करणं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.